स्वतःची किंमत वाढवण्याचे 5 महाउपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आवडला तर लाईक करायला विसरू नका। पहिली आणि महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमच्या कामाविषयी कोणते नियोजन करता किंवा तुमची कोणतीही गोष्ट लोकांपासून कायम लपवून ठेवा। बऱ्याच लोकांना अशी सवय असते की सर्व काही ऐकून घ्यायचं आणि मनात काहीही न ठेवता सगळं बोलून दाखवायचं। त्यामुळे तुमची कुठलीही गोष्ट प्रायव्हेट राहत नाही। त्यामुळे असं अजिबात करू नका। तुमच्या या सगळं सांगण्याच्या स्वभावामुळे 2 गोष्टी होऊ शकतात। जर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाहीत तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची वेगळीच इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काहीच नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका। लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या। आपले शब्द मोजून मापूनच बोला। 2. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सुटलेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेला शब्द कधीच परत येत नाही। तुमच्या आसपास जेवढे बुद्धिमान लोक असतील त्यांना तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला हे कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही, वायफळ बडबड करत नाही। त्यांचा वेळ ते बोलण्यात वाया घालवत नाहीत। सांगण्याचा उद्देश इतकाच की नेहमी गरजेपेक्षा कमीच बोला। जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलूनच जाता। या उलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होऊन जातील आणि तेच काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहिती पडेल आणि तुमची कमजोर बाजू झाकली जाईल। नंबर 3. तुमची इमेज, रेप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर सर्व काही अवलंबून असतं। तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा। तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते। त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता। बाहेरच्या लोकांसमोर तुमची इमेज अशी ठेवा की लोक तुमची चेष्टा करताना सुद्धा 10 वेळा विचार करतील। लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टींवरून ठरत असते। 1. तुमच्या कपड्यांवरून, 2. तुमच्या पैशांवरून, 3. तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजेच तुमच्या शब्दांवरून आणि 4. तुमच्या कामावरून। मित्रांनो, तुमची राहणीमानी सुधारा। पैसा आहे तर सगळे विचारतात, म्हणून मेहनत घ्या, पैसा कमवा। बोलताना तुमचे शब्द जपून वापरा। आणि शेवटचं, तुमचं काम। तुमच्या कामाबद्दल नेहमी प्रामाणिक राहा। जे काही काम तुम्ही करता ते कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असते, म्हणून असे काम करावे की जे तुमची इमेज खराब करणार नाही। 4. जगताना नेहमी रुबाबात जगावं, राजासारखं जगावं आणि त्यासाठी तसं काम देखील करा। त्यावरूनच तुमची किंमत ठरत असते। याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही गर्विष्ठ, अहंकारी व्हा। याचा अर्थ असा होतो की स्वतःला कमी समजू नका। तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला असेच समजतील। म्हणून नेहमी थोडाफार रुबाब दाखवणे गरजेचे असते। शेवट आणि 5. लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका, अंतर ठेवून राहायला शिका। तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार। हा साधा नियम आहे। जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही। तसंच माणसाच्या बाबतीत देखील आहे। तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी होणार हे नक्की। बघा, निरीक्षण करा। कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते, म्हणून लोकांपासून लांबच राहा। आपल्या कामावर लक्ष द्या। तुमचं यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल, तुमची किंमत वाढवेल। हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना एकच विनंती आहे, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।